300+ रेट आहे. 90 गुणिले 300 जरी केले आपण तर किमान 27-28 हजार रुपये आपण त्या लाभार्थ्याला एमआरजेसचे एक्स्ट्रा देऊ शकतो. आपण आपल्या इथं तालुका स्तरावर पण त्याचं चांगलं मॉनिटरिंग करतो एमआरजेस सेल मार्फत. तुम्ही पण तुमच्या ग्रामपंचायत स्तरावरती जेवढे पीएमआयचे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना ही 90 दिवसाची मजुरीची रक्कम अदा होती की नाही हे आपण सगळ्यांनी कंपल्सरी बघायचं. ह्याच्यासाठी पण या अभियान कालावधीमध्ये आपल्याला स्वतंत्र मार्ग आहे. नंतर अजून जे आता काय आता मी सगळ्याच गोष्टी इथं सांगणार नाही, पण मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या वृक्ष लागवड आहे. तर वृक्ष लागवड त्यांनी जे यामध्ये स्पष्ट सांगितले की किमान त्या गावची लोकसंख्या जेवढी आहे तेवढी वृक्ष लागवड अभियान कालावधीमध्ये व्हावी, पूर्वीचे नको. त्याच्यासाठी ते जेवढे फोटो वगैरे तिथं आपल्याला अपलोड करायचे आहे. त्यामुळे आता फूड ट्री सारखी संस्था आहे किंवा अन्य संस्था पण आहेत, त्या संस्थेच्या मदतीने आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष लागवड करता येईल. तुम्ही साईट सहज आयडेंटिफाय करू शकता. आपल्या स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमीच्या शेजारी आपण झाडं लावू शकतो. रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावता येतील. काही ठिकाणी आपल्या शाळेला ग्राउंड चांगले आहेत, त्या शाळेच्या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करू शकता. तर ह्या वृक्ष लागवडला पण आपल्याला बऱ्याचशा संस्था मदत करणार आहेत. त्या संस्थांची मदत घ्या, तुमच्या ग्रामनिधीतून खर्च करा, पण त्या वृक्ष लागवडकडे आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत जेवढं किमान जेवढी लोकसंख्या आहे गावची तेवढं वृक्ष लागवड कसं करता येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. बघा, एकूण 7 घटक आहेत आणि 7 घटकांना शासनाने मुद्देन्याय मार्क करून दिलेले आहेत. 7 घटकांचे मिळून 100 मार्क आहेत. आता प्रत्येक घटक इथं सगळं सविस्तर सांगणं शक्य नाही, आपल्याला आता पुढे मार्गदर्शन पण करणार आहे. पण किमान ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण सहजासहजी करू शकतो त्या करण्यासाठी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की 17 तारखेची आपली ग्रामसभा व्यवस्थित झाली पाहिजे. त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही स्वतःचं स्वयंमूल्यांकन 17 तारखेलाच करायचं आहे, जेणेकरून आपण कुठं आहोत हे आपल्याला कळत आणि 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या शासकीय कार्यालयांची मदत लागणार आहे. म्हणजे आमच्या स्तरावरचे समजा आयुष्यमान भारतचा विषय असेल किंवा संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, ह्या योजनांचे लाभार्थी आपण किती ह्या अभियान कालावधीमध्ये कव्हर करतोय ह्याच्यासाठी देखील मार्क आहे. आपल्या गावातले जे काही घटक आहेत आणि जे पात्र आहेत ते कंपल्सरी ह्याच्यामध्ये आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत कव्हर करता येतील. दुसरं, आपले बचत गट ऑलरेडी आहेत. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या मतदार यादीतल्या महिला मतदारांची संख्या काढा आणि बचत गटात समाविष्ट असलेल्या महिलांची संख्या, ह्याच्यातला जो डिफरन्स राहणार आहे तेवढ्या महिला आपल्या आजही बचत गटात नाही. अभियान कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यांचे बचत गट तयार करायचे आहेत, जेणेकरून त्यांचं बचत तयार करून त्यांना RF असेल किंवा बाकीच्या ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आपल्याला कशा देता येतील ह्याच्यासाठी महिलांसाठी काम करायचं आहे. आणि GR मध्ये 5 मार्क असे ठेवलेले आहेत की शासनाने ठरवून दिलेल्या बाबीशिवाय जर तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम काही करणार असाल तर त्याच्यासाठी ते 5 मार्क आहेत. आता नाविन्यपूर्ण मध्ये तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीने तुमच्या ह्याच्या नियोजनानुसार करू शकता. आता कान्हेवाडी ग्रामपंचायतीने बघा स्वतःची एक पिठाची गिरणी चालवतात. ते कर वसुली जे भरणार आहेत त्यांना ते फ्रीमध्ये देतात. त्या पिठाच्या चक्कीवरती त्यांनी आपले जे शाळेमध्ये आणि अंगणवाडीमध्ये आपण मिड डे मीलचं अन्न शिजवतो त्याच्यासाठीचा बायोगॅस त्याच्यावरती चालू केलेला. त्यांच्या शाळेसाठी किंवा अंगणवाडीसाठी LPGचा गॅस त्याची ग्रामपंचायत वापरत. आपण जो बायोगॅस तयार केला आहे म्हणजे त्या शाळेत अन्न शिल्लक राहत असेल त्याच्या माध्यमातून तो बायोगॅस चालू केला आहे त्यांनी आणि त्याचाच वापर करून अन्न शिजवतात तिथं. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येतील की त्या GR मध्ये सांगितलेल्या नाही का, त्या गोष्टीसाठी पण तुम्हाला 5 मार्क ठेवलेले आहे. तर आता मी काही परत सगळं GR इथं सांगणार नाही. मला ज्या ज्या गोष्टी आवश्यक वाटत होत्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्या त्या किमान गोष्टी मी सांगितल्यात, आपल्याला अजून मार्गदर्शन करणारच आहे. माझी विनंती एवढीच आहे उपस्थित सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच की आपण इथून गेल्यानंतर या अभियानामध्ये हिरिरीने पुढाकार घ्यायचा आहे. कारण आपण ठरवलं, आम्ही किती सांगितलं, जोपर्यंत आपण लोक ठरवणार नाही तोपर्यंत ह्याच्यातलं एकही गोष्ट साध्य होणार नाही. तर माझी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती असेल, आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला. माझी सगळ्यांना विनंती राहील GRचा आपण प्रत्येक गोष्ट ना गोष्ट स्वतः अगोदर वाचा. त्याच्यासाठी आम्ही प्रिंट काढून दिलेले आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण कुणी बघणार नाही त्या ग्रुपवरती दररोज 100 मेसेज आम्ही टाकतो. त्याच्यामुळे ते प्रिंट आपण दिलेले आहेत त्या तुम्ही स्वतः अगोदर वाचन करा. सर्व सरपंचांना, उपसरपंचांना पण त्याची एक कॉपी द्या आणि तुम्ही सर्वांनी GR व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षात येईल की आपण आता कुठं आहोत आणि आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत काय काय कामं करायचे.
तर आपल्या सर्वांचं मी परत एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की 17 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत आपण जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, त्याच्यामध्ये आपण सर्वजण अगदी स्वतःला झोकून देऊन काम कराल आणि आपल्या ग्रामपंचायती राज्य पातळीवरती जातील, जिल्हा किंवा विभाग पातळीवरती नको, आपण राज्य पातळीपर्यंत आपल्या ग्रामपंचायती नेऊ. त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे आणि आपण निश्चित यात सर्वजण मनापासून काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचंच आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गट विकास अधिकारी साहेबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्याला हे अभियान राबवायचे आहे. 4 सप्टेंबरला मी सुद्धा तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो. शासनाचं धोरण खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामपंचायत संदर्भात किंवा ग्रामीण भागासंदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे. त्यामुळं ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील, हे सुद्धा स्वतः एका गावच्या ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंच पदापासून 4-5 वेळा आमदार झालेली व्यक्ती आपल्या ग्रामविकास विभागाला मंत्री म्हणून मिळाली आणि त्याच माध्यमातून त्यांच्या संकल्पना असतील, निधीच्या माध्यमातून असेल, जवळजवळ 290 कोटी रुपये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी या अभियानासाठी बक्षिसांसाठी खर्च केले जाणार आहे. त्यामध्ये तालुका स्तरावर 157 कोटी महाराष्ट्रामध्ये, जिल्हा स्तरावर 34 कोटी, विभाग स्तरावर 28.5 कोटी, राज्य स्तरावर 24.75 कोटी आणि प्रचार प्रसार आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी 45 कोटी असे 290.33 कोटी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाने कार्यक्रमांसाठी आणि बक्षीस रूपी निधी या ठिकाणी दिला जाणार आहे. हा निधी शासनाकडे जास्तीचे पैसे झाले म्हणून देत आहे असा भाग नाही, परंतु शासन ज्या त्रिसूत्री स्थानिक स्वराज्य संस्थांवर चाललेलं आहे, ही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सक्षम व्हाव्यात म्हणून केंद्र सरकारपासून सातत्यानं आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात निधीच्या माध्यमातून सहकार्य करताना आपण पाहत आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून आताच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याला निधी दिला जातो आणि मग त्या निधीच्या माध्यमातून छोटी छोटी कामं करत असताना त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतचा स्वनिधी असेल, इतर आपल्याला आपल्या संपर्कानुसार किंवा पाठपुराव्यानुसार शासन स्तरावरचे जे निधी असतील, त्याचबरोबर स्थानिक पातळीवर मग आपले खासदार, आमदार, आजी माजी पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील, यांच्या माध्यमातून मिळणारा हक्काचा निधी आणि त्याचबरोबर आता 3 वर्ष झालं आपल्याकडे प्रशासक आहे, प्रशासकांच्या माध्यमातून आपल्याला मिळणारा वेगवेगळा निधी, अशा माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं हे सर्व अभियान पुढे न्यायचं आहे. आणि हे पुढे नेत असताना याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी यांनी सर्व आपल्या संबंधित विभाग, मग पंचायत समितीला जेवढे विभाग या ठिकाणी जोडलेले आहेत त्या संबंधित विभागांचे अधिकारी, त्यांचे सर्व कर्मचारी, सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन तालुक्यामध्ये आपल्या ज्या 162 ग्रामपंचायत आहेत त्या 162 ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि गावातील कर्तव्यदक्ष आजी माजी पदाधिकारी यांना बरोबर घेऊन या अभियानाचं उद्दिष्टच एक आहे की सर्वांना बरोबर घेऊन चला आणि सर्वांना बरोबर घेऊन या अभियान गाव पातळीपर्यंत राबवायचं आहे. तुम्ही असं म्हणाल की एखादी आपली दामणगाव सारखी किंवा एखादी मोरोशी सारखी एखादी छोटी ग्रामपंचायत आहे, मग आपली ग्रामपंचायत देश पातळीवर जाईल का नाही? सोनवणे साहेब, मी अभियानाला होतो, कच्छेट्टीवार साहेबांनी जी 3 उदाहरणं दिली की आपल्या महाराष्ट्रातल्या 3 ग्रामपंचायती असे की त्या आपल्या आराखड्यावर कुणाच्याच नाव त्यांच्या लक्षात नव्हतं, परंतु अशा ग्रामपंचायती देश पातळीवर गेल्या की त्यांची कार्यक्षेत्र छोटं, लोकसंख्या छोटी, परंतु या अभियानामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि 3 ग्रामपंचायती महाराष्ट्रातून देश पातळीवर त्यांना 1 नंबरचं बक्षीस मिळालं. त्यामध्ये विशेष म्हणजे 3 पैकी 2 ग्रामपंचायतच्या सरपंच या महिला होत्या
आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं महिला सुद्धा सरपंच म्हणून सदस्य म्हणून त्या गावाला पुढे आणू शकतात याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी अभियानाच्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांना सांगितलं। मला आपल्याला एक विनंती म्हणण्यापेक्षा सूचनाही नाही, परंतु आपण सर्वांनी या अभियानामध्ये खऱ्या अर्थानं सहभागी होत असताना साहेबांनी सांगितलं की 17 सप्टेंबरला प्रत्येकाने ग्रामसभा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने सहभाग घेता येईल आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि ते मार्क खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या जे या पुस्तिकेमध्ये कोणतं काम केल्याच्या नंतर त्याला किती मार्क मिळणार आहेत हे सर्व त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। याचा जाणीवपूर्वक अभ्यास सहभागी सर्व ग्रामसेवक, सरपंच आणि कर्तव्यदक्ष गावातील सर्वांनी या ठिकाणी घेऊन खऱ्या अर्थानं त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल, मग सुशांतयुक्त पंचायतच्या माध्यमातून त्याचबरोबर सक्षम पंचायत स्वनिधी लोकवर्गणी याच्या माध्यमातून काय काम करता येईल, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गावच्या माध्यमातून काय काम करता येईल, मनरेगा आणि इतर योजनांच्या माध्यमातून काय काम करता येईल, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण केल्याच्या नंतर किती मार्क आहेत, अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच आता सांगायला वाचून दाखवायला वेळ कमी आहे, परंतु हे सर्व आपल्याला आपल्यापर्यंत ही माहिती आहे आणि या माहितीच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे काम करणं गरजेचं आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे। आता आपले ॲडिशनल व्हिडिओ साहेब यांनी एक यादी मला दाखवली की ह्या ग्रामपंचायती खऱ्या अर्थानं यामध्ये सहभागी होऊन जास्तीचं काम करू शकतात। मी या ग्रामपंचायती वाचून दाखवणार नाही, परंतु आपल्याला विनंती आहे की जवळजवळ 20-25 ग्रामपंचायतची नावं त्यांनी दिली, परंतु मी कामठोक सांगतो साहेब, या 25 पेक्षा सुद्धा इतर ग्रामपंचायती नक्कीच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकामध्ये येतील। याचे कारण असे आहे की आता माझी पण ग्रामपंचायत याच्यात नाही, याच्यात माझाही म्हणजे आमचाही कमीपणा आहे। आम्ही सुद्धा गावाला सांगू, आमचे सरपंच सदस्य इथं बसलेले आहेत, ग्रामसेवक पण आहेत, नक्की आमचाही सहभाग गावाच्या वतीनं होत असताना मी आता तालुक्याचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे ह्या ज्या ग्रामपंचायतच्या व्यतिरिक्त ज्या ग्रामपंचायतींनी माझं म्हणणं तर असेल की 20-25 ग्रामपंचायतींनी सहभाग घेण्यापेक्षा 162 ग्रामपंचायतींनी सहभाग घ्या। तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी कमी पडणार आहेत त्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी इथं बांधकामचे अधिकारी आहेत, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे आहेत, विजेच्या संदर्भात असेल, इतर कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून असेल, आपले प्रस्ताव त्या ठिकाणी द्या। वेगवेगळ्या माध्यमातून ही मंडळी तातडीनं हे सर्व काम करणार आहे आणि हे सर्व करत असताना मग आपल्या गावातील पाणी पुरवठा योजना अपूर्ण असतील, आपल्या शाळांना रंगरंगोटी असेल, आपल्या शाळांचं बांधकाम असेल किंवा इतर संस्थांचं बांधकाम असेल, मंदिराची रंगरंगोटी असेल, अंतर्गत रस्ते असतील किंवा इतर काही अंगणवाडी सुशोभीकरण किंवा इतर काही गोष्टी असतील, तर या सर्व गोष्टी करायला तुमच्याकडे वाव आहे। ऑलरेडी तुझं आहे, तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे आपल्याकडे सगळं असतं, परंतु आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मनात निर्धार केला तर नक्की या ठिकाणी काही होऊ शकतं। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी आहे। मला लोक नाव ठेवायचे काळ्याची वाडीचा पुढे सरपंच तालुक्याचा होऊ शकतो का, परंतु मला तुम्ही त्या ठिकाणी आमदार होऊ शकतो का, परंतु मला एका साध्या वाडीचा माणूस दत्ताभाऊ मी, परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाण्याचा योग आला। त्यामुळे मला आपल्याला विनंती आहे की आपण कुठंच थांबू नका, या अभियानामध्ये आजपासून या ठिकाणी सहभागी व्हा। तुम्हाला ज्या ज्या स्तरावर मदत लागेल ती सर्व मदत शासनाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळेल। आमदार म्हणून मला जी कर्तव्य पार पाडायला लागतील त्यामध्ये पहिल्या दिवसापासून या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, मग अधिवेशनामध्ये असेल
किंवा शासन स्तरावर प्रत्येक मंत्र्याकडे असेल, वेगवेगळ्या माध्यमातून अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून माझं काम आपल्या सर्व गावांसाठी नक्की चालू आहे। एखादी गोष्ट व्हायची म्हटलं तर तूप खाल्यावर लगेच रूप येत नाही। नक्की या ठिकाणी या सर्व पाठपुराव्याला यश येत आपला हा तालुका वेगवेगळ्या माध्यमातून पुढे नेण्याचं माझं कर्तव्य आहे आणि ते नेत असताना नक्कीच मी जरी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून असलो तर मला पहिल्यापासून सवय, जिल्हा परिषदला सुद्धा मी विरोधात होतो, परंतु मला अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फार मोठी मदत केली। संपूर्ण तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मला त्या ठिकाणी निधी आणता आला। आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की पहिल्या दिवसापासून मी विरोधातला आमदार न समजता स्वतःला मी सत्तेतला आमदार समजून रोज काम करतोय आणि त्यामुळं तुमची कामं भविष्यात नक्कीच या प्रत्येक गावचं जे काम मला सांगितलेलं आहे ते काम करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे। आणि या माध्यमातून आज या अभियानाच्या माध्यमातून मला अभिमान असा आहे की पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक नक्की या ठिकाणी मिळेलच, परंतु जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर जर आपल्याला जायचं असेल तर आपल्यासाठी जी कामं मला तुम्ही सांगाल त्यामध्ये मग कोणाच्या गावाला मशीन लागत असेल, कुणाला ट्रॅक्टर लागत असेल, कुणाला डंपर लागत असेल, निधीच्या व्यतिरिक्त सुद्धा आणि त्याबरोबर साहेब जर कोणतं चांगलं गाव पाहिला आपल्याला ग्रामपंचायत आणि गावातील लोक घेऊन जायचे असेल तर बस सेवा सुद्धा फ्रीमध्ये मी स्वतः देण्यास तयार आहे। आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगली गावं पहा, कामाचं नियोजन करा। इतर काही गोष्टीचं लागलं तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत की ते आपण जर त्यांच्याकडे गेलो तर काही ना काहीतरी दानशूर व्यक्ती या ठिकाणी मदत करतील आणि मग या सर्व गोष्टीचा आधार घेऊन आपण ज्या वेळेस या कार्यामध्ये सहभागी व्हाल त्यावेळेस शासनानं बक्षीस हे ग्रामपंचायतींना देऊ केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी मनापासून काम करणारे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील आणि त्यांना सहकार्य करणारे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील यांना काही शासनानं बक्षीस ठेवलेलं नाही। परंतु सहज आम्हाला बसल्या व्यासपीठावर संकल्पना सुचली की निवडणूक आल्यावर लोक लकी ड्रॉ ठेवतात, परंतु तसं न करता जे मंडळी चांगलं काम करतील त्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या 3 क्रमांक येणार आहे। पहिल्या क्रमांकाची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला महिला असेल तर एक स्कूटी गाडी आणि पुरुष असेल तर एक हिरो होंडा गाडी। दुसऱ्या क्रमांकाला जी ग्रामपंचायत येईल त्यामध्ये तुम्ही सांगाल तो LED टीव्ही सरपंचाला आणि सांगाल तो LED टीव्ही ग्रामसेवकाला 2 नंबरच्या ग्रामपंचायतला देण्याचा संकल्प आहे आणि 3 नंबरच्या ग्रामपंचायत येणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक दोघांनाही एक चांगल्या क्वालिटीचा फ्रीज दोघांनाही त्या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून देण्याचं निश्चित मी या ठिकाणी केलेलं आहे। हे सर्व करत असताना ग्रामसेवक आणि सरपंच मंडळी नक्कीच त्या ठिकाणी आपल्या शिपाई असतील, क्लार्क असतील, कॉम्प्युटर ऑपरेटर असतील यांचा सहभाग त्या ठिकाणी घेणार आहे। पुढेकर साहेब या कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण बक्षीस ठेवणं हे गरजेचं आहे। पहिल्या क्रमांकाच्या येणाऱ्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना 31,000 रुपये, 2 नंबरच्या ग्रामपंचायतला 21,000 रुपये आणि 3 नंबरच्या ग्रामपंचायतला 15,000 रुपये लिहून ठेवा माझ्याकडे। तर अशा पद्धतीनं हे जसं शासन ग्रामपंचायतला प्रोत्साहन देते तशा पद्धतीनं मलाही त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं तालुक्याच्या वतीनं गरजेचं आहे। आणि ज्या दिवशी ही बक्षीस आपली जाहीर होती त्या दिवशी आपण हा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहाच्या समोर त्या ठिकाणी आपण घेऊ। नक्की आपल्याला या ठिकाणी काम करण्याला संधी घेत असताना आपण एक चांगलं काम करावं ही झाली आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं वैयक्तिक बक्षीस, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अभियानापूर्वी तुम्ही माझ्याकडे या, मला ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी निधी देता येतील
ते निधी आपल्या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा मार्क मिळवण्यासाठी जर गरजेचे असतील तर नक्की मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी मदत करेल। आणि त्याचबरोबर पहिल्या नंबरमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीला जास्तीचा 10 लाख रुपये आमदार निधी, 2 नंबरच्या ग्रामपंचायतीला जास्तीचा 7 लाख रुपये आमदार निधी आणि 3 नंबरच्या ग्रामपंचायतीला 5 लाख रुपये आमदार निधी, अशा पद्धतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं नियोजन केलं जाणार आहे। खऱ्या अर्थानं मी आत्ताच सांगितलं की माझी वैयक्तिक मदत मिळेल, मित्रपरिवाराची मिळेल, तालुक्यातील दानशूर व्यक्तींची मिळेल। साहेबांनी सांगितलं तसं CSRच्या माध्यमातून आपला तालुका गजानन पाटील साहेबांनी सांगितलं सगळ्या बाजूनी सदन आहे, धार्मिक पण सदन आहे, माऊलींची इथं समाधी आहे, त्यामुळे माऊलींच्या पुढे काही कमी पडणार नाही। भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी देवस्थान आहे, त्यामुळं आपल्या तालुक्याला त्याचबरोबर आशिया खंडामध्ये सर्वात मोठा हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब आपल्या चाकण पंचक्रोशीमध्ये आहे, त्यामुळे सगळ्या बाजूनी सदन असणारा हा तालुका, या तालुक्यातल्या ग्रामपंचायती नक्की देश पातळीपर्यंत जातील असा गजानन पाटील साहेब शिवणचा नक्की या ठिकाणी अभिप्राय आलेला आहे। त्यामुळे खेड तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायती, ज्या ग्रामपंचायतीकडे जास्तीचे निधी आहेत त्याच्याकडे सरपंच आणि ग्रामसेवक या ठिकाणी आहेत। आपल्याला वाटलं की आपल्याकडे जास्त फंड मोठ्या इंडस्ट्रीयल भागातल्या येळवंडेताई या ठिकाणी आहेत, तुमच्याकडे जास्तीचे पैसे झाले तर छोट्या ग्रामपंचायतीला सुद्धा अभियानासाठी मदत करा, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालात। आज ही सुरुवात आहे, 17 सप्टेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत नक्की या ठिकाणी मी आज फक्त भाषण करण्यासाठी आलो नाही। माननीय अजितदादा पवार यांनी आमच्या प्रत्येक आमदारावर जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वतः आमदार म्हणून सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जा, त्या ग्रामपंचायतीला काय काय ज्या गोष्टी कमी पडतात त्या मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की तुम्ही प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी करा। त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रत्येक गावापर्यंत वाडीपर्यंत तुम्ही जिथे बोलवाल त्या ठिकाणी येऊन तुम्हाला मदत करण्याचा शब्द या ठिकाणी देतो। सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। रामकृष्ण हरी।